नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आता गाडी काढली आणि आता आलो इथे पेट्रोल भरायला, कारण का गाडीत पूर्ण पेट्रोल नाही आहे. हां, मी आता चाललो आहे माझी गाडी सर्व्हिस करायला. 500. बेनिफिट मिल रहा है डीजल पेट्रोल सीएनजी पे. 500 रुपयाचं पेट्रोल भरलं आहे, जास्त नाही भरत आहे. ॲव्हरेजचं हे 0 करतो. आता मी चाललो आहे यामाहामध्ये माझे पार्ट्स घ्यायला गाडीचे, कारण की मी गाडी तिकडून नाही सर्व्हिस करत, मी बाहेरून सर्व्हिस करतो. पार्ट्स घेऊन मग मी आता निघेन माझ्या गॅरेजवाल्याकडे गोरेगावला. तर मी तुम्हाला आता यामाहामध्येच भेटतो डायरेक्ट. आता पोचतो आहे मी ऑलमोस्ट 5-10 मिनटात. इथे हे असंच ट्रॅफिक असतं ॲज युजल, काही चेंजेस नाही. किती वाजता पण या, इथे हे ट्रॅफिक मिळणारच आहे. ऑफ रोड. इथे एकदा पावसात मी पडता वाचतो आहे. हा जो राईट साईडला हे जे लावलं आहे, लेफ्ट साईडला हे जे लावलं आहे ना, त्या खड्ड्यामध्ये, म्हणजे त्याला अजून किती 2 वर्ष झाली त्याला. तेव्हा माझ्याकडे युनिकॉर्न होती, 2-3 वर्ष झाली, अजूनपर्यंत ते खड्डा भरला नाही. आता मी पोचलो आहे साकी नाक्याला. इथेच आहे, लेफ्ट मारून एक राईट मारायचं आहे. तिकडेच अपाची TVS अपाची ना, TVS आणि ह्याचं कोणतं यामाहाचं शोरूम आहे. तिकडून आता पार्ट्स उचलतो मी, घेतो आणि जातो पटकन. या ट्रॅफिकमधून निघतो आधी. हां, भरपूर आहे रे मुंबईमध्ये गरमीही भरपूर आहे. तर काय करणार, सहलेंगे थोडा. रिक्षावाले कुठे पण भाडं घ्यायला उभं राहतात ना, पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकतात. थोडं चुकायला होतं. पोरं पण खेळ्यासारखी असतात रे. A few moments later. हे सर्व्हिस सेंटर आहे यामाहाचं. मी आता इथे आलेलो पार्ट्स घ्यायला. मे बी पूर्ण अंधेरीमध्ये हे एकच सर्व्हिस सेंटर आहे ईस्टमध्ये, पण यांच्याकडे FZ25च्या पार्टचे शॉर्टेज आहे. आता तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये तर पार्ट्स शॉर्टेज झालं, काय बोलू शकतो त्याला. मी विचार केलेला की इथून पार्ट्स घ्यायचे आणि माझ्यावाला मेकॅनिकला द्यायचे, सो मला ते लावून देईल. मी आता विचार करते की गाडी पूर्ण मी माझ्या मेकॅनिककडेच सोडेन आणि तिकडूनच मी ते पार्ट्स लावून घेईन, जे परफॉर्मन्स पार्ट्स आहेत. सिरॅमिक ब्रेक झाले, ब्रेक पॅड झाले, परत परफॉर्मन्स एअर फिल्टर झाला, ते सगळं लावून घेईन मी. आता काय करू शकतो. पण तुम्ही जेन्युइन पार्ट्स आहेत, तुमच्याकडे पार्ट्स अवेलेबिलिटी असली पाहिजे, कारण का तुमचं एकच शोरूम आहे इकडे, म्हणून एवढा लांब येणं काही वर्थ नाही झालं.
काय बोलणार आता. निघूया आता परत घरी जायला. A few inches later. आता गाडी घेऊन आलो इथून सर्व्हिस सेंटरमधून आणि आपलं आता नवीन टायर लागतं. 5चा टायर लावलेला मी, पुढचा टायर लावायचा बाकी होता. 5च्या टायरचा रिव्ह्यू लवकरच येईल. सो भेटू आपण आता पुढे. आता तुम्ही जो ब्लॉग बघताय त्या ब्लॉगची एंडिंग ही मी आत्ता करतो आहे. नेहमी माझ्याकडून चुकतं की मी व्लॉग्सची एंडिंग करायला विसरतो. सो मी तो जेव्हा मी एडिटिंगला बसतो तेव्हा मला समजतं अरे मी ब्लॉगची एंडिंगच नाही केली. माझा एक क्वेश्चन आहे सगळ्या सर्व्हिस सेंटरला की जे कन्झ्युमेबल पार्ट्स आहेत, कन्झ्युमेबल पार्ट इन सेन्स की एअर फिल्टर झाला, ऑइल फिल्टर झालं, ते किंवा ब्रेक पॅड्स झाले फ्रंट अँड रेअरचे, ते तुम्ही अवेलेबल ठेवायला पाहिजे. ते इन स्टॉक तुम्ही ठेवायला पाहिजे. कारण का तुमच्याकडे गाड्या येतच असतात. बेसिक सर्व्हिससाठी तुम्हाला एक दिवसही पुरेसा असतो. बिकॉज इंजिन ऑइल चेंज करायचं असतं, ब्रेक पॅड, फ्रंट ब्रेक पॅड चेंज करायचे असतात. कारण का ते पार्ट्स तुम्हाला अवेलेबल ठेवावेच लागतात. तर कालचा माझा अनुभव थोडा वाईट होता यामाहासोबत. बट ठीक आहे, नेक्स्ट टाईम बघू. जर असंच जर चालू राहिलं किंवा अशी जर मॉनोपोली जशी हॉन्डाची आहे तशीच मॉनोपोली जर असली की आम्ही पार्ट्स बाहेर देऊ नाही शकत, आमच्याकडूनच पार्ट्स विकत घेऊन तुम्हाला आमच्या सर्व्हिस सेंटरमध्येच ते असेंबल करावे लागतील, कारण मला मग आफ्टर मार्केट पार्ट्सच लावावे लागतील. आफ्टर मार्केट इन सेन्स की जे सिरॅमिक ब्रेक पॅड्स असतील किंवा थोडं परफॉर्मन्स फिल्टर असेल तेच मी लावेन. जर असंच पुढे जर हॉन्डासारखं यामाहाने चालू केलं असेल. हॉन्डाचं मी का बोलतो आहे, कारण का माझ्याकडेही एक ॲक्टिवा आहे. सो त्याच्यामुळे मी बोलतो आहे की हॉन्डाचं सर्व्हिस सेंटरवालेही असेच करतात की त्यांची एक मोनोपॉली ठेवली आहे. ते हॉन्डाचे पार्ट्स जेन्युइन पार्ट्स आहेत, ते रिसेल म्हणजे बाहेर सेल करत नाही, त्यांच्याकडूनच तुम्हाला ते असेंबल करून घ्यावे लागतात. आता हे माहिती नाही, कारण का माझी गाडी आहे. सो मी ठरवणार की मला सर्व्हिस सेंटरमधूनच लावून घ्यायचं की मला माझ्या ओळखीच्या गॅरेजवाल्याकडून लावून घ्यायचं. सो ठीक आहे, बघू आता. एवढा काही मोठा इश्यू नाही आहे. बट सो या व्लॉगमध्ये एवढंच होतं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला, कमेंट्स करा, व्लॉग तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सो आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. सध्यापुरती मी तुमची रजा घेतो. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये आणि बाय. जय महाराष्ट्र.